नमस्कार, मी अलका कोळपे मांगले. आता हे एप्रिल आणि मे हे आंब्याचे दिवस. काल माझ्या मामे बहिणीचा फोन आला, अलका आज गावाला नाही गेलीस? म्हटलं नाही गं, भावाचा फोन आलेला दादाचा की ये म्हणून, आणि तरीसुद्धा नाही जायला मिळालं. मुलं लहान होती तेव्हा मामाच्या घरी जाणं व्हायचंच मे महिन्यामध्ये. मग मे महिन्यामध्ये ते आंब्याचे दिवस, कापा, बरका, फणस ते खायचे. मुलांना समजावून सांगायचं कापा फणस म्हणजे काय, बरका फणस म्हणजे काय. त्यामुळे मुलांना ते पहिल्यापासून समजायला लागलं. शहरातल्या लोकांना अजूनही माहिती नाही आहे की कापा फणस कोणाला म्हणायचं आणि बरका फणस कोणाला म्हणायचं. कापा फणस कधी खायचा, बरका फणस खायचा कधी. अगदी कापा फणस खायचा असेल तर आधी पाणी प्यायचं, आणि बरका फणस खायचा असेल तर गरे खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणी मुलांना सांगितल्या. पण आताच्या पिढीला काहीच माहिती नाही आहे. कारण का तर त्यांचं आता गावाला जाणंच होत नाही. त्यांचे क्लास, त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामुळे खरं म्हणजे आता गावालासुद्धा लोक जास्त नाही आहेत. कारण सगळे जवळजवळ अभ्यासासाठी वगैरे सगळे शहरात येऊन थांबलेत. आता अगदी म्हातारी लोक म्हणजे आईवडील हेच आता गावाला आहेत. त्यामुळे असं कधी आता जाणंसुद्धा होत नाही. पण तरीसुद्धा त्या मागच्या आठवणी आल्या ना की चैन पडत नाही. की ते आंबे सकाळी उठून, आता सकाळी ना इथे पक्ष्यांचा असा चिवचिवाट सुरू होतो. तेव्हा आम्ही कसं सकाळी झोपलेलं असायचं ना, तेव्हा सकाळी एकदम पक्ष्यांचा असा किलबिलाट ऐकायला यायचा. आणि एक वेगळा पक्षी असा ओरडायचा. तो ओरडला, जाग आली की धावत धावत आंब्याखाली जायचं. आणि रायवळ आंबे म्हणजे पडीचे आंबे आपण म्हणतो ना, ते आंबे असे खाली पडलेले असायचे. आणि अशी रोवळी आम्ही घेऊन जायचो. आमच्या खाली एक घर होतं आमच्या मामे भावाचं. ती मामे बहीण, तो मामे भाऊ ते धावत धावत त्या आंब्याखाली जायचे आणि मी इकडून जायची. इकडून गेल्यानंतर रात्री कसं वटवाघूळ वगैरे बसायची ना आंब्यावर. मग जो पिकलेला आंबा असायचा ना तो खाली पडायचा. तर ते असा 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 खच पडलेला असायचा आंब्यांचा. मग असे ते आंबे घेताना इतका आनंद व्हायचा ना. त्या टोपलीत ते आंबे घ्यायचे आणि एक आंबा झाला, एक आंब्याखाली केलं की दुसऱ्या आंब्याखाली जायचं, की तिसऱ्या आंब्याखाली जायचं. आणि आमची स्पर्धा असायची कोण आधी जातं आहे आंब्याखाली. आणि कधीकधी तर आम्ही 5-5:30ला उठायचो. कंदील लावायचा. तेव्हा बाहेर कसं काही घेऊन जाणार ना, बॅटरी वगैरे तेव्हा काही नव्हती. मग आम्ही कंदील घेऊन जायचो. पण कधीही असं वाटलं नाही की ह्या आणि झाडांचा पालापाचोळा खाली पडलेला असायचा. त्या त्या पानांच्या मध्येसुद्धा असा आंबा जाऊन लपलेला असायचा. मग तोही घ्यायचो. कधी म्हणजे अशी भीती वाटली नाही की तिथं आपल्याला विंचू चावेल किंवा आपल्याला साप चावेल, अशी कधी भीतीच वाटली नाही. की ते 7-8 आंब्याखाली जायचं आणि एक ढेर आंबा, एक साखरांबी, एक बिटकीचा आंबा, एक ढेरांबा, असे सगळ्यांची नावं. आणि मग ते सगळे आंबे आणायचे आणि सकाळ असं काही नसायचं. तोंड धुतलं की 10-12 आंबे चोखून खायचे. की मग आम्हाला कसं ना म्हणजे अशी भूक लागायचीच नाही. आणि मग जेवताना आमचे भाऊ काय म्हणायचे, आज कोणी आंबे आणलेत, की आम्ही धावत धावत जायचो. आणि त्यांना आनंद व्हायचा की आपल्या भावंडांनी आंबे मागितलेत आणि ते आंबे आम्ही त्यांना द्यायचो. त्यांनी ते आंबे खाल्ले की आम्हाला खूप समाधान वाटायचं. आणि आज अशी आठवण आली आंब्यांची. याच्या पुढचं आणखी तुम्हाला ह्या एप्रिल मे महिन्यात आम्ही जायचो ना, तेव्हाची गोष्ट पुढच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगेन.